नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण आज आपल्या कुलदेवीची ओटी का भरावी, कुलदेवीचा मान सन्मान का करावा हे आपण बघूया. बघा, मनुष्याच्या जीवनात केवढा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो. अशा कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो, अनेक व्रते उपास करतो, पण देव त्याला लवकर मदत करत नाही. परंतु एक घटना मात्र निश्चित घडते, आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी राहते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो आणि नंतर म्हणतो सुद्धा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली. इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्वराच्या मर्जीनुसार घडत असते आणि ती मदतसुद्धा ईश्वरच करत असतो. करणाऱ्या व्यक्तीला बुद्धियोग देण्याचे कार्य ईश्वरच करतो. पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या शिखरावर जातो तेव्हा योगात ही झालेली मदत आपण विसरतो. असे घडू नये. आता बघा, आपण वर्षातून एकदा तरी कुलदेवीला जाऊन तिचा मान सन्मान, तिची ओटी भरावी. आता बघा, कुलदेवता आणि ग्रामदैवत मधील फरक काय आहे. कुलदेवी ही सेवा घरातील कुलदेवीने करणे अगत्याचे आहे. सर्व सौभाग्यवतींनी आणि कुमारिकीने सेवा करावी. महाराष्ट्रातील प्रमुख कुलदेवता तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता आहेत. सर्व कुल स्त्रियांनी अश्विन आणि चैत्र नवरात्रात 14 पाठ दुर्गा सप्तशतीचे करावेत. नित्याच्या सेवेत 1 माळ नवार्णव मंत्र व 1 माळ श्रीसूक्त म्हणावे. जमल्यास आठवड्यातून 2दा मंगळवार आणि शुक्रवार दुर्गा सप्तशतीचे पारायण म्हणजे रोज कुंजिका स्तोत्र वाचावे. आता ग्रामदेवता आणि कुलदेवता याच्यात फरक काय. ग्रामदेवता ही कुलदेवतेच्या एक सहस्त्रांश स्वरूप आहे, म्हणून 3 वर्षातून एकदा तरी जोडप्याने कुलदेवीचे मूळ स्थानावर जाऊन यथासांग मान सन्मान करावा. ज्यांना आपली कुलदेवता कोण आहे माहीत नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील शास्त्रधर्म या ग्रंथाचा आधार घ्यावा. त्यातही नाही मिळाल्यास श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात केंद्रात आपली कुलदेवता कोणती याचे मार्गदर्शन केले जाते. चुकीच्या कुलदेवतेची पूजा केल्यास आई सोडून मावशीचा पूजा सन्मान केल्याचं मूळ कुलदैवतचा कोप होतो. आता बघा, कुलदेवतेचा मान सन्मान का करावा. घरातील काही स्त्रियांना काही कारणाने अडचणी समस्या उद्भवल्यास देवीला नवस बोलण्याची सवय असते. नंतर मात्र त्यांना केलेल्या नवसाचा विसर पडतो. काय नवस केला हे लक्षात नाही. कालांतराने विविध समस्या उद्भवतात. म्हणून 11 अलंकार कुलदेवतेस व्हावेत. त्यात न फेडलेल्या नवसाची पूर्तता होते. घरातील विवाह कार्य मुख्यतः हे कुलदेवतेच्या अधिकारातील आहे. त्यामुळे विवाहासाठी 11 अलंकार वाहून कुलदेवतेचा मान सन्मान केल्यास त्या अडचणातून सुटका होते. मातोश्री आईसाहेबांचे 11 अलंकार कोणते आहेत ते मी सांगते. 1. साडी चोळी बांगड्या. 2. मणिमंगळसूत्र जोडवे आणि विरोधे. 3. हळद कुंकू. 4. गुलाल शेंदूर. 5. हार वेणी. 6. पंचखाद्य म्हणजे खारीक, खडीसाखर, खसखस, खोबरे आणि खवा. 7. खेळणा पाळणा. 8. पुरणाचा नैवेद्य. 9. ओटीचे सामान खण, गहू, सुपारी आणि पैसा. 10. 5 प्रकारची फळे, नारळ, विडा आणि दक्षिणा. आणि 11. होमपुंडा म्हणजे कुंकू, अष्टगंध, अक्षदा, फुले, धूप, दीप, कलश, पळी भांडे, तामण व पूर्णाचे 21 दिवे. मान सन्मान कुलदेवता व कुलदेवतेचा. भारतातील कुलदेवस्थाने पुढील प्रमाणे आहेत. महाकालिका कलकत्ता, महालक्ष्मी वैष्णवदेव जम्मू, महासरस्वती कन्याकुमारी. महाराष्ट्रातील कुलदेवतेची स्थाने. महाकाली माहूर रेणुका माता, महालक्ष्मी कोल्हापूर महालक्ष्मी, महासरस्वती तुळजापूर तुळजाभवानी माता, राजराजेश्वरी सप्तशृंगगड सप्तशृंगी माता. होती आपल्या कुलदेवीची थोडी माहिती. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.